जय मित्रांनो, तर आता मला बऱ्यापैकी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की नवीन पोलीस भरती कधी निघणार आहे. बऱ्यापैकी कमेंट्स येत आहे याच्याबद्दल, बऱ्यापैकी कॉल्स येत आहेत की आता नवीन पोलीस भरती कधी निघेल. तर आता या विषयावर आपण सविस्तरपणे मी तुम्हाला समजून सांगतो की आता नवीन पोलीस भरती कधी निघेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता नवीन पोलीस भरती कधी निघेल, तर आता फक्त मी तुम्हाला एक समजून सांगतो की आपल्या पोलीस भरतीचा विषय असा आहे की आपली पोलीस भरती डिक्लेअर झाली की त्याला काही कालावधीमध्येच आपली 5-6 महिन्यातच आपली पूर्णची पूर्ण पोलीस भरती आपली आटपून जात असते. जॉईनिंग लेटर सुद्धा आपली पोलीस भरती आटपून जात असते. आपण मागच्या या 3 भरत्या बघितलेल्या आहे, म्हणजे कोरोना नंतरची 23ची 24ची आणि आता ही भरती पण आपण बघितलेली आहे. नोव्हेंबरमध्ये फॉर्म सुटले, त्याच्यानंतर आता सध्या एप्रिल चालू आहे, तर मे जून मध्ये तर आपल्याला जॉईनिंग सुगट आपला सर्व काही प्रोसेस होऊन जाते. तर आता तुम्ही बघितलं की आपली पोलीस भरती किती फास्ट आहे. म्हणजे पोलीस भरती डिक्लेअर झाली की ते निघतच असते. हे आपण 3 भरत्या झाल्या आपण बघत आलेलो आहे. त्यामुळे हा प्रश्न तुमच्या मनात बनायलाच नको की पोलीस भरती कधी निघेल, कधी होईल. आता आम्हाला भरपूर वेळ आहे, आम्ही नंतर चालू करू. मी तुम्हाला फक्त इतकं सांगू इच्छितो मित्रांनो की एकही दिवसाचा तुम्ही खंड पडू देऊ नका. कारण की पोलीस भरती डिक्लेअर झालेली असते तर ती 100% 200% निघतच असते. 5-6 महिन्यानंतर तुम्हाला डिसेंबर जानेवारी मध्ये तुम्हाला ऍड डायरेक्ट दिसूनच जाईल. आता हे मुलं तर जून महिन्यामध्येच आता जिल्हा पोलीसचे मुलं हे ट्रेनिंगला जातील. आता हाच क्रायटेरिया आपल्या पोलीस भरतीचा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये ऍड येऊन जाईल. त्याच्यानंतर प्रोसेस आपली जून मध्ये संपून जात असते. अशा प्रकारे आपली पोलीस भरती असते. त्यामुळे गाफल न राहता जितका वेळ तुम्हाला अभ्यासाला प्रॅक्टिसला देता येईल तितका वेळ द्या. कारण की आता तुमच्याकडे वेळ तुम्ही म्हणत असाल की आमच्याकडे भरपूर वेळ आहे, आता तर ही भरती चालू आहे सध्या. पण मित्रांनो, आता समोर कुंभमेळा आहे, त्याच्यासाठी त्यांना लवकरात लवकर भरती घ्यायची आहे. कुंभमेळा जरीही नसता तरीही आपली पोलीस भरती ही इतकी फास्ट असते की डिक्लेअर झाल्यानंतर आपली पोलीस भरती 201% आपली पोलीस भरती निघतच असते. इतर भरत्यांमध्ये आपली पोलीस भरती नसते. त्यामुळे गाफल राहू नका. जे आता सध्या काही 1-2 मार्कांनी कटलेले असतील, कोणी 5-6 मार्कांनी कटलेले असेल, कोणी वेटिंगला पण नसेल, तर त्यांनीही बऱ्यापैकी चांगला अभ्यास आपला एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका. प्रॅक्टिस जोमाने चालू द्या. आता या भरतीत काय झालं की असं झालं की आता बऱ्यापैकी मुलांना ग्राउंडमध्येच निराशा आलेली आहे. म्हणजे त्यांना लेखी परीक्षेचा चान्सच मिळालेला नाही. आता SRPFला तर आपण बघितलं की बऱ्यापैकी गट तर 95 लागतातच. त्याच्यानंतर आता जिल्हा पोलीसचं जर बघितलं 36-38 अशा प्रकारे मैदानी चाचणीचे कट ऑफ गेलेले आहे. तर काही मुलं 1-1, 2-2 मार्कांनी तिथंच कटलेले आहे. जे 5-5, 6-6 वर्ष प्रॅक्टिस करून पण काही मुलं लेखी परीक्षेला पण यावेळेस पात्र झालेले नाही. त्यामुळे आता जितकी प्रॅक्टिस तुमच्याकडनं केल्या जाईल तितकी जोमाने प्रॅक्टिस करा, तितकी मनापासून प्रॅक्टिस. तुम्ही तर मनापासून केलेलेच आहे, पण काही तकदीराचा पण थोडाफार पार्ट असतोच. पण आता हा जो तुम्हाला वेळ मिळालेला आहे, हा म्हणजे 6 ते 7 महिन्यांचा, 7-8 महिन्यांचा हा जो वेळ मिळालेला आहे, नक्कीच या वेळाचं सोनं करा. आपली पोलीस भरतीला जास्त वेळ लागत नसतो. आपली पोलीस भरती डिक्लेअर झाली की आपली पोलीस भरती निघतच असते, 201% निघत असते. त्यामुळे आता 2 वर्ष 3 वर्ष लोकांचं काही ऐकू नका. तुम्ही या 3 भरत्या बघितलेल्या आहे. 3 वर्ष 23, 24, 25 तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ही गोष्ट तुम्हाला दिसून आलेली असेल की पोलीस भरती डिक्लेअर झाली की आता आपली पोलीस भरती प्रत्येक वर्षी निघत आहे. हे आपण मागच्या 3 भरत्यांवरून बघितलेलं आहे. त्यामुळे कोणाचं ऐकू नका. 2 वर्ष 1.5 वर्ष भरती लांबणीवर जाईल असं वगैरे काही होणार नाही. आपली डिसेंबर जानेवारी मध्ये ऍड होऊ शकते. त्यामुळे जितका अभ्यासाला वेळ देता येईल तितका वेळ द्या व नक्कीच आपलं समोर तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. यश आपलंच आहे मित्रांनो. व माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.